बेटा 8 मंथ स्ट्रॅटेजी नंतर मी तुमच्यासाठी 7 मंथ स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहो. पण माझं असं सजेशन आहे की जे 8 मंथ वाले फॉलो करत आहेत ते सुद्धा ही स्ट्रॅटेजी बघा. हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट होणार आहे. त्याच्यामध्ये एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट तिथे टाकलेला आहे जे 7 मंथ आणि 8 मंथ दोघांनाही इम्पॉर्टंट आहे. राईट. तर शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागेल ही सगळी गोष्ट समजण्यासाठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणता? मजेत ना? मजेतच राहायला हवं. बेटा 8 मंथ स्ट्रॅटेजी नंतर मी तुमच्यासाठी 7 मंथ स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहो. राईट. बरेचसे विद्यार्थी ते नाही करू शकले असेल त्यांच्यासाठी 7 मंथ स्ट्रॅटेजी तुम्हाला घेऊन आलेलो आहो. पण माझं असं सजेशन आहे की जे 8 मंथ वाले फॉलो करत आहेत ते सुद्धा ही स्ट्रॅटेजी बघा. हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट होणार आहे. राईट. कसं काय इम्पॉर्टंट होणार आहे सर? बघा, ऑब्व्हियसली मी थोडं अपडेट केलेलं आहे 8 मंथच्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि 7 मंथची स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. पण त्याच्यामध्ये एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट तिथे टाकलेला आहे जे 7 मंथ आणि 8 मंथ दोघांनाही इम्पॉर्टंट आहे. राईट. तर शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागेल ही सगळी गोष्ट समजण्यासाठी. येणारे 7 महिने हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बेटा, कारण त्याच्याने कळेल की तुम्हाला कॉलेज कुठनं मिळणार आहे, त्याच्यानेच तुमचं समोरचा प्लेसमेंट आणि तुमची लाईफ डिसाईड होणार आहे. म्हणून ही एक डिसिजन मेकिंग मंथ्स आहेत, याला बिलकुल सोडायचं नाहीये. जेवढा दम आहे तेवढा लावायचा आहे आणि फोडून टाकायचं आहे. मला माहिती आहे पीडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे दम. बरोबर. सुरू करूया विदाउट वेस्टिंग टाइम. काय करणार आहे बेटा? 7 मंथ स्ट्रॅटेजी मध्ये सिंपल आहे. 7 महिने आहे. 7 महिन्यापैकी 5 महिने अभ्यास करायचे आहेत. 1 महिना तुम्हाला वॅकेशन आणि प्रॅक्टिकल्स, दिवाळी आणि प्रॅक्टिकल्स, ठीक आहे. आणि 1 महिना उरलेला रिव्हिजन आणि मॉक. जानेवारी महिना पकडून घ्या. समजलं? तर आता आपला जुलैच आहे. जुलै तुम्ही पकडा, जास्त दिवस झालेले नाहीयेत. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. बरोबर आहे. नोव्हेंबर महिना दिवाळी पकडा, ऑक्टोबर नोव्हेंबर समथिंग. राईट. तर 1 महिना त्याच्यामध्ये सोडा प्रॅक्टिकल आणि ते, आणि परत 1 महिना तुम्हाला मिळेल डिसेंबर. असे 5 महिने. ह्या 5 महिन्याचं म्हणजेच 150 दिवसांचं, 5 3 15 है ना, 150 डेज. उसका आप डिवीजन इस तरीके से कर सकते हो. ये फ्लेक्सिबल आहे. ज्याला जो विषय अवघड वाटतो त्यांनी ते दिवस जे आहेत ते मागं पुढे करून घ्या. जसं फिजिक्स आणि मॅथ्सला थोडंसं जास्त वेळ द्या, कारण ते थोडेसे अवघड वाटतात. जर इझी वाटत असेल तर त्याला कमी वेळ द्या. बाकी इकडे यांना तुम्ही जास्त वेळ द्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी आणि इंग्लिशला कमी लेखू नका, है ना. समजा मी काय म्हणतोय, कारण त्याच्याने सुद्धा पर्सेंटेज कमी जास्त होतात बऱ्याचशा मुलांना. युजली मुलं हे 4ही सब्जेक्ट करून घेतात, पण ह्या 2 सब्जेक्टमध्ये थोडंसं मागे राहतात. त्याच्यामुळे पर्सेंटेज कमी होते आणि रिझल्ट सुद्धा तुमचा कमी लागणार. तर ते होऊ देऊ नका बेटा, त्याला सुद्धा महत्व द्या. तर बेसिकली जे 8 मंथ स्ट्रॅटेजीमध्ये दिलंय तिथले थोडे थोडे दिवस कमी करून मी याच्यामध्ये दिलंय. पण सर, माझा जी गोष्ट 45 दिवसात करायची ती 40 म्हटल्यावर काय लोड तर येणारच सर. म्हणजे तुम्ही हे सांगताय की एका दिवशी रोज तुम्हाला 2 किलोमीटर धावायचं होतं, तर आता एका दिवशी तुम्हाला 3 किलोमीटर धावायचं आहे? बिलकुल नाही. आता सुद्धा 7 मंथ स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा तुम्हाला फक्त 2 किलोमीटर धावायचं आहे. का बरं? कारण मी ते तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे ज्याच्यामध्ये लोड तोच राहील, म्हणजे तुमचे कंटेंट तेच राहील, पण थोडंसं ट्रिक वापरल्यामुळे तुमचं जे जर्नी आहे ते हेक्टिक व्हायची तर इझी होईल. काय कसं आहे? सिंपल. सगळ्यात आधी 8 मंथ स्ट्रॅटेजी बघायची, जे मी तुम्हाला करून दिलेली आहे. 2 ते 3दा बघा, व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये काय स्टेप्स तुम्हाला दिलेले आहेत, ते महत्वाचं आहे फॉलो करण्यासाठी. त्याच्यामध्ये काय ऍड ऑन कराल बेटा? 80-20 रूल. कुठलीही पुस्तक घ्या या जगातली, कुठलीही. जर 100 पानाची पुस्तक असेल ती, तो उसमें से 20% मटेरियल ही इंपॉर्टंट होता है. म्हणजे 20% पानं, म्हणजे 20 पानं फक्त महत्वाची असतील, 80 पानं कमी, म्हणजे कंटेंटची गोष्ट करतोय. 20 पानामध्ये जो डेटा येईल तोच महत्वाचा आहे ऍज कम्पेअर्ड टू बाकीचे 80 पेजेस पेक्षा. आणि ते 20 पेजेस वाचून तुम्ही 100 पैकी 80 मार्क घेऊ शकतात. म्हणजे 20% डेटा वाचून तुम्ही 80% मार्क्स घेऊ शकता. अगदी तेच रूल तुम्हाला इथे लावायचं आहे. कसं लावणार सर? PYQ आपल्याला बघायचे आहेत. PYQ मध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत प्रत्येक चॅप्टरचे ते सॉर्ट करायचे आहेत. आणि ते सॉर्ट केल्यावर जेव्हा तुम्ही तो चॅप्टर पकडाल, आधी ते इम्पॉर्टंट टॉपिक्स करायचे आणि मग अनइम्पॉर्टंट. अनइम्पॉर्टंट म्हणजे ज्याला जास्त वेळा विचारलेला नाही आहे. त्यातल्या त्यात तुम्ही हेही करू शकता की हाय वेटेज टॉपिक्स किंवा हाय वेटेज चॅप्टर आधी करा, लो वेटेज चॅप्टर तुम्ही नंतर करा, असंही करू शकता. म्हणजे जेणेकरून काय होणार, मॅक्सिमम जे क्वेश्चन्स आहेत जे नेहमी विचारतात आणि मॅक्सिमम वेटेजवाले जे चॅप्टर आहेत ते तुमचे आधी होणार. बाकी जे उरलेलं वेळ आहे ते करायचं, नाही तर सोडून द्यायचं. सोडलं तरी हरकत नाही, कारण आपला जो पेपर येतो बेटा तो ऑप्शन्स मध्ये येतो ना. काही म्हणजे एनी ऑफ दिस अबाव असं सॉल्व्ह करायचं असतं. त्याच्यामुळे ही ट्रिक इथे 100% वर्क करतं. आणि म्हणून मी सांगितलं की 8 मंथ स्ट्रॅटेजी जो फॉलो करत असेल त्यांनी सुद्धा हे करायचं, जेणेकरून त्यांचा अभ्यास आणखी खूप चांगल्याने होईल आणि जे 7 मंथ स्ट्रॅटेजी फॉलो करतायत त्यांच्यावरही जास्त लोड येणार नाही. प्रश्न उरला प्रॅक्टिकलचं.
तर आधी कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय न्यूमरिकलवर जाऊ नका, नाहीतर डिसअपॉइंटमेंट होईल. ठीक आहे. कन्सेप्ट न्यूमरिकल, तुम्ही न्यूमरिकल नाही केले, फक्त डेरिव्हेशन डेफिनेशन केले, फॉर्म्युला लर्न केले, पुट द व्हॅल्यू गेट दी आन्सर वाले 1 मार्करची जरी न्यूमरिकल केले तरी तुम्हाला 100 पैकी 90च्या वर मिळतं. सो आय होप आय हॅव अपडेटेड दी 8 मंथ स्ट्रॅटेजी टू 7 मंथ स्ट्रॅटेजी. जे 8 मंथ वाले जे आहेत त्यांना पण उपयोगी आहे आणि 7 मंथ वाले आहेत त्यांना सुद्धा उपयोगी आहे. जास्त वेळ घेणार नाही बेटा, कारण तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे. हे फॉलो करा. मला माहित आहे पीडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे दम, आणि ज्या प्रकारे यावर्षी रिझल्ट फोडलेले आहेत बेटा, HSC असो MST CET असो, तसंच पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही फोडणार आहात, करणार आहात, हा माझा विश्वास आहे आणि त्या विश्वासामध्ये तुम्ही खरे उतरणार आहे. लवकरच भेटू रिझल्ट सेलिब्रेशन मध्ये. थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.